नमस्कार, आवाज महाराष्ट्राचा. नांदेडमधील महावितरण कार्यालयात झालेला हा प्रकार आहे. विजेचे मीटर चालू नसताना ग्राहकांना वीज बिल येत आहे. हा बिलाचा आकडा तब्बल लाखोंच्या घरात जाताना दिसत आहे. काही नागरिकांना विजेचे बिल 200-300 वरून 16,000, 20,000, चक्क 96,000 पर्यंत बिल आलेलं आहे. कर्मचारी वीज बिल घेण्यासाठी नाकारत आहेत. कर्मचारी वीज बिल कमी करून देण्यासाठी नाकारत आहेत. ज्या वेळेत नागरिक जातात त्यावेळेत हे कर्मचारी तिथे उपस्थित नसतात. मुख्य कार्यकारी अधिकारी पिलमवाड मॅडम यांच्या नेतृत्वाखाली हे कर्मचारी बिल घेण्यासाठी जागेवर उपस्थित नसल्याचे आढळून आले. हा प्रकार इथे उघडकीस होताना दिसत आहे. सदरील ज्येष्ठ नागरिकांना या गोष्टीचा नाहक त्रास दिला जात आहे. प्रशासकीय अधिकारी या बाबतीत सहजपणे एवढे हलगर्जीपणा कसा काय दाखवू शकतात? वेळ काढून या ठिकाणी त्यांनी आलेले आहेत. तरी सुद्धा या ठिकाणी पदाधिकारी पहा, तुम्ही पदाधिकारी नाहीये म्हणजे ह्यांची किती मोठं नुकसान व्हायला लागलंय. आणि 6 महिने थांब असा जो पायंडा पडलेला आहे तो किती दिवस चालणार? नागरिकांना सहकार्य न करता ते नागरिकांना उडवाउडीची उत्तरं देताना दिसत आहेत. या टेबलवरून त्या टेबलवर ही कसरत किती दिवस करायची? हा असा त्रास नागरिकांनी किती दिवस सहन करायचा? करेक्ट. या ठिकाणी प्रशासन झोपलेलं आहे. यांना जागा करण्याची खूप अत्यंत गरज आहे. कारण माणसाला सर्वात महत्व म्हणलं तर वेळेला दिलं जातं. हे वेळातला वेळ काढून या ठिकाणी बिलासाठी भरण्यासाठी येत आहेत. पण पदाधिकारी नसल्याअभावी यांना अजून वापस जावं लागते आणि बिल न भरल्यास ह्यांचं लाईट कट करण्याचा प्रयत्न हे विद्युत भवन अधिकारी करत आहेत. तर ह्यांच्यावर कुठेही असा या पद्धतीचा अन्याय होऊ नये या अनुषंगाने माझं मॅडमला एवढंच विनंती आहे की यांना न्याय द्यावा. आणि मनानं रिडिंग टाकले 684. रिडिंगच उपलब्ध नाही. आणि या महिन्याचं आहे का हे? एकच महिन्याचं. हे बघा, ही रिडिंग लिहून आणली. कुठून आलात? वाडी बुजुर्ग कुठून आला? आणि हे एकमेव पॉइंट या ठिकाणचं बाबा या ठिकाणी बिल कमी करून देण्यात येईल. अच्छा, तुम्ही आपण कमी करून किती दिले त्यांनी? दिलेच नाहीत ना. आणखी काय सांगाले? मीटर बदलून द्या आम्हाला. मीटर का बदलावं? रिडिंग झाली आहे बघा. रिडिंग बरोबर जना गेली. 4 कंपनीचे मीटर आमच्याकडे ऑर्डर होती. ओके. आता 5व्या कंपनीला आम्ही ऑर्डर दिलेली आहे. 5व्या कंपनीचे मीटर तुम्ही बदलून घ्या, तेव्हा तुमची रिडिंग बरोबर येईल. आणि त्याच्यासाठी एकमेव या ठिकाणी बिल कमी करण्यासाठी यायला लागले. आणि ह्यांना इतर तर भरपूर काही कामं सोडून ह्याच्यामध्ये त्या वेळातला वेळ काढून यायला लागलेत. पण तरी त्यांना जसं पाहिजे परिउत्तर इथं देण्यासाठी नाकारत आहेत. तर याची आपण प्रशासनाला एक विनंती आहे. लवकरच आपण करून या संदर्भात माहिती देऊ. 65 आहे. बरं. 65 वयाचा माणूस इथं चक्रा मारून थकलेला आहे, तरी त्यांची कोणी तक्रार घ्यायला तयार नाही. जे माणसं भरण्यासाठी यायला लागलेत त्यांचं बिल घेत नाहीत, हे म्हणजे खूप मोठा यांच्यावर. बरोबर. एकंदरीत या नागरिकांना कुठेतरी न्याय भेटावा या अनुषंगाने आपण विचारणा करत आहोत. पण इथे जे काही पदाधिकारी आहेत ते उडवाउडीच्या गोष्टी करत आहेत. आज हे नागरिक या कारणास्तव त्रस्तले की यांना कुठेतरी न्याय भेटावा. यांचं बिल मीटर बंद असताना बिल यायला लागलं म्हणजे आपका ये है समझो. इसके बाद तुम पहले एक बार एप्लीकेशन दिए थे क्या? दिए तो आप क्या करते हैं? 4,900 हालांकि मेरे को बिल कितना आता है? 200 रुपये 300 रुपये बिल आना. जी. तो उतना मैं बिल कहाँ से भरूंगा? उस वजह से ही यहाँ पे आए कि उनकी गलती की वजह से मुझे आज परेशानी है. यहाँ पे आना पड़ा. और ये तकलीफ हर बारी की है या ये पहले नहीं, हर बारी की तकलीफ. जी. रिडिंग कमी असल्यामुळे बिल जास्त यायला 5,390 रुपये बिल आले. 25 वर्षांनी पहिली. ओके. तुम्ही कुठून आलात? मी सिडको. तुमचं सर? सिडको. तुम्हाला बिल किती आले? मला 2,000 रुपये आले. 2,000 आले. 61,100 रुपये आले. 61,100. बरं. 4 दिवस झाले फिरत आहे सर्व्हिसिंगच्या पाठीमागे. हां. माझे कामं राहिले 16 महिने. 4 दिवस झाले वेस्टेज माझं. 4 महिने झाले मी फिरत आहे. 4 दिवस झाले. तर 4 दिवसामध्ये मला रिप्लाय आणखीन कुठलाही आलेला नाही. बरं.
आज एकतर सांगितलं की मला प्रिंटवरची ते मी कॉन्ट्रॅक्टरला मला सांगितलं की MSCB मधून कॉन्ट्रॅक्टराला संपर्क करा. हां हां तर हां त्यांच्याशी संपर्क झालेला आहे, पण त्यांनी माझा आता कॉल उचलू शकत नाही. बरं हा, तर त्यांना मी कंप्लेंट टाकायचा विषय नाही. मी बघितलं खूप ट्राय करून 4 दिवस झालं फिरत आहे, बरं तरी पण आणखीन काही complaint त्यांच्यावर हे करून लागेच करून बरं टाकणार. तर आता त्यांनी सांगितलं की गाजरे सर येतात 3 वाजता, हां त्यांना येऊन भेटा म्हणून. हां बोला मी प्रकाशनगरमध्ये राहतो, नगरमध्ये सॉरी, हां. प्रभाग क्रमांक 2 मध्ये. हां. मागच्या वेळेस माझं महिन्याचं बिल 1000 रुपये 800 रुपये येत होतं, पण हां. आता 3 महिन्यापासून माझ्या घरी 4 लाईट आहेत आणि 2 फॅन असून आता मला 3 महिन्याचं बिल 15,860 रुपयाला आलेलं आहे. दरोडा नाक्याच्या ऑफिसला मी जाऊन कंप्लेंट केली होती, तर ते म्हणत आहेत इकडे जा तिकडे जा, या सरांकडे जा त्या सरांकडे जा, ते सर अवेलेबल नाहीत, अजून प्रिंटिंगसाठी मॅडम अवेलेबल नाहीत. आता कामधंदे सोडून गोरगरीब लोकांनी हेच करायचं का? आता इथे गोकुळनगरला मला पाठवलं होतं, पण इथं काही तेवढा रिस्पॉन्स काही देत नाहीत. बरं